खेड तालुक्यातील 10 गावे आणि त्यांच्या 49 वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईच्या झळा। पंचायत समिती कार्यालयाकडे टँकरचा प्रस्ताव। वरुडे, वापगाव आणि गुळाणी या 3 गावांना 30 मार्च पासून टँकरद्वारे पाणी वितरण। पंचायत समितीकडे वरुडे, वापगाव, गुळाणी, कोयाळी तर्फे वाडा, वाडा नजीक खेड, गोसासी, वाडा, बहिरवाडी, सापुर्डी आणि वाकळवाडी अशा 10 गावांसह 49 वाड्या वस्त्यां मिळून 16,874 नागरिकांना पाणी टंचाई। गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान आणि वारा। सायंकाळी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी। रस्त्यालगत आणि सखल भागात साचले पाणी। ढगाळ हवामान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। थंड हवेमुळे वातावरणात गारवा। राज्यातील गावतळी, पाझर तलाव, बंधाऱ्यातील गाळ अथवा माती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरल्यास त्यांना रॉयल्टी आणि अर्ज फी न आकारता स्वखर्चाने माती अथवा गाळ काढण्याची परवानगी। पूर हानी रोखण्यासाठी करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गौण खनिज म्हणजेच गाळ किंवा मातीवर रॉयल्टी नसल्याचा शासन निर्णय पारित। मातोश्री ग्राम समृद्धी शेत तथा पानंद रस्ते योजना, विविध घरकुल योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे आणि संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका आणि अन्य शासकीय बांधकामासाठी गौण खनिज वापरण्यासाठी मुभा। आळंदी येथे सिद्धबेटला लागून असलेल्या धरण भागात इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। इंद्रायणी सेवा फाउंडेशन कडून इंद्रायणीचं फेसाळलेलं पात्र समाज माध्यमांवर। इंद्रायणी प्रदूषणाबाबत राज्य शासनाकडून ठोस पावलं कधी? पवित्र इंद्रायणी फेसाळल्यामुळे भाविक आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। नदी प्रदूषणाचे ग्रहण कधी सुटणार? वारकरी आणि नागरिकांना प्रतीक्षा। शेतातील बांधावरचे गवत पेटविल्यानंतर 3 एकर पडीक क्षेत्रात ठिणगी पडून लागलेल्या आगीत 30 ते 40 आंब्याच्या झाडांना आगीच्या झळा। नितीन पंचपिंड यांच्या फिर्यादीनुसार गबाजी मुके, अनिल मुके आणि विजय मुके यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल। पश्चिम पट्ट्यातील चिखलगाव येथे गट नंबर 96 मधील प्रकार। पतीच्या डोळ्याच्या ऑपरेशनच्या निमित्तानं लेकीकडे राहायला गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचं घर चोरट्यांनी केलं साफ। कडदे गावात बंद घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरट्याने LED टीव्ही, तांब्या पितळची भांडी, 2 स्टोव्ह केले लंपास। ज्येष्ठ महिलेची खेड पोलिसात फिर्याद। वाढती चोरी प्रकरणं रोखणं पोलिसांपुढे मोठं आव्हान। कोयाळी मरकड रस्त्यावर कोयाळी गावात कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी कोयते नाचविले। गावातील व्यक्तीलाच संपवण्याची भाषा करीत लुटले। आळंदी पोलीस ठाण्यात संतोष काळे आणि शिवाजी कोळेकर या दोघांविरोधात गुन्हा। पोलिसात तक्रार केली तर एकेकाला गोळ्या घाली असे म्हणून आरोपींनी दहशत निर्माण केली। चांगदेव शंकर बरकडे यांची फिर्याद। चाकणमधील चक्रेश्वर रस्त्यालगतच्या साई प्लाझा या बांधकाम साईटवर 2 फ्लॅट विक्रीनंतर ठरलेल्या वेळेत ताबा नाही म्हणून बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार। पुण्यातील धीरज शांतीलाल ओस्तवाल यांची चाकण पोलिसात फिर्याद। सतीश सोनावणे, केशव सोनावणे, विजय मोरे आणि रोशन जैन या चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। फ्लॅट खरेदीच्या अग्रीमेंट प्रमाणे 2 वर्षात ताबा देतो असे लिहून देऊनही प्रत्यक्षात फिर्यादी ओस्तवाल यांना ताबा न देता फसवणूक। पिंपळे गुरव इथे जाण्याचा बहाणा करून अर्ध्या रस्त्यात चुलत भावाला उतरवत मोटार पळवली। नाणेकरवाडी येथील प्रकार। 5 मिनिटात येतो असे सांगून 8 दिवस परतलाच नाही अशी चाकण पोलिसात तक्रार। वापगाव येथील गणेश ज्ञानेश्वर कांबळे यांची फिर्याद। सदाशिव गणपत कांबळे यांच्या विरोधात चाकण पोलिसात गुन्हा।